नमस्कार. आज आपण बघणार आहे ArcGIS या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन कसे करायचे. डिजिटायझेशन म्हणजे काय? तर एखादं जिओग्राफिक फीचर हे सॅटेलाइट इमेजरीवरती ट्रेस करणे यालाच डिजिटायझेशन असे म्हणतात. आज आपण ArcGIS या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन कसे करायचे ते बघणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी ArcGIS हे सॉफ्टवेअर ओपन करून घेतो. ArcGIS सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे. तुम्हाला ज्या एरियाचं डिजिटाइज करायचं असेल त्याची तुमच्याकडे एकतर सॅटेलाइट इमेजरी वगैरे असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही बेस मॅप ॲड करून सुद्धा तो एरिया डिजिटाइज करू शकता. माझ्याकडे मला जो एरिया डिजिटाइज करून आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची सॅटेलाइट इमेज आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम सॅटेलाइट इमेज ॲड करून घेतो. ॲड ऑप्शनमध्ये जाऊन ॲड डेटा. मी माझी सॅटेलाइट इमेजरी डेस्कटॉपवरती RS&GIS इन मराठी या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे. त्यामुळे मी तो पाथ चूज करतो. ही CSNClip.t ही माझी सॅटेलाइट इमेजरी आहे. तिला सिलेक्ट करतो, ॲड करतो. मी बघू शकता इकडे सॅटेलाइट इमेजरी ॲड झालेली आहे. यामध्ये झूम केलं की तुम्हाला ही सेटलमेंट दिसेल. इकडे स्टेडियम सारखं काहीतरी दिसत आहे. बरेचदा सॅटेलाइट इमेजरी क्लिअर नसते. अशा वेळेस आपण बेस मॅप सुद्धा रेफरन्ससाठी यूज करू शकतो. मी बेस मॅप सुद्धा ॲड करून घेतो. बेस मॅपमध्ये 5 ऑप्शन आहे, त्यापैकी मी इमेजरी हा सिलेक्ट करून ॲड करतो. इकडे बघू शकता सॅटेलाइट इमेजरीच्या मागे बेस मॅप ॲड झालेला आहे. आता यामध्ये आपण एखादं फीचर सिलेक्ट करू. इकडे मला वॉटर बॉडी दिसत आहे. सॅटेलाइट इमेजरीवरती क्लिअर नाही आहे. त्यामुळे एकदा मी ती बेस मॅप सोबत क्रॉस व्हेरीफाय करतो. तर इथे मला एक वॉटर बॉडी दिसते आहे जी मी आज तुम्हाला डिजिटाइज करून दाखवणार आहे. डिजिटाइज करायसाठी आपण पॉलिगॉन हे टूल यूज करतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेप फाईल क्रिएट करावी लागणार आहे. आपण ArcGIS सॉफ्टवेअरमध्ये शेप फाईल कशी क्रिएट करायची याचा ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे. तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तो तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम मी कॅटलॉग या टूलमध्ये जातो. कॅटलॉगमध्ये गेल्यानंतर मला माझी शेप फाईल जिथे कुठे क्रिएट करायची असेल ते फोल्डर मी ॲड करून घेतो. मला माझी शेप फाईल डेस्कटॉपवर असलेल्या RS&GIS मध्ये क्रिएट करायची. तर मी ते फोल्डरवरती जाऊन राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर न्यू मध्ये गेल्यानंतर मला शेप फाईल एक क्रिएट करायची. त्यामुळे मी शेप फाईल सिलेक्ट करतो आणि मी तुम्हाला लेक डिजिटाइज करून दाखवणार आहे. त्यामुळे मी माझ्या शेप फाईलला नाव देतो लेक. आणि आपण पॉलिगॉन हे फीचर यूज करणार आहे. त्यामुळे मी पॉलिगॉन सिलेक्ट करतो. त्यानंतर स्पॅशल रेफरन्समध्ये आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम द्यावं लागणार आहे. आपण जनरली WGS 1984 ही कोऑर्डिनेट सिस्टम यूज करतो. ती द्यायसाठी जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टममध्ये वर्ल्डमध्ये जायचं. यामध्ये WGS 1984 ऑप्शन असेल तो सिलेक्ट केला. त्याच्या डिटेल्स आपल्याला इथे शो होतील. ओके. मी लेक नावाची एक शेप फाईल बनवणार. पॉलिगॉन हे फीचर मी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याला मी आता कोऑर्डिनेट सिस्टम दिली. ओके केल्यानंतर लेक नावाची जी शेप फाईल आहे ती आपल्याला इकडे शो होईल. त्यानंतर आपण डिजिटायझेशन स्टार्ट करू शकू. ओके. इकडे सुद्धा फोल्डरमध्ये लेक नावाची शेप फाईल ॲड झालेली आहे. कॅटलॉगचं मला काम नसल्यामुळे मी सध्या ऑफ करून टाकतो.
मला हा जो लेख इथे दिसतो आहे हा डिजिटाईज करायचा आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम लेख जी आपण आता शेप फाईल बनवली, सर्वप्रथम मी त्याची एडिटिंग ऑन करतो. एडिटिंग ऑन करायसाठी त्या शेप फाईलवरती जाऊन राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की एडिट फीचरमध्ये जाऊन स्टार्ट एडिटिंग, कंटिन्यू. वरच्या टूल बॉक्समध्ये क्रिएट फीचर नावाचं ऑप्शन आता ॲक्टिव्ह झालेला आहे. तो आधी सायलेंट होता. त्यावरती क्लिक केलं की लेख ज्या शेप फाईलवरती मला काम करायचं आहे ती सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं की खाली कन्स्ट्रक्शन टूलमध्ये कन्स्ट्रक्शन टूल्सचा ऑप्शन आहे, त्यामध्ये पॉलिगॉन हा सिलेक्ट करतो. ही लेक वॉटर बॉडी आहे जी मी आता डिजिटाईज करणार आहे. मला सॅटेलाइट इमेजरी इतकी क्लिअर दिसत नाही, त्यामुळे मी बेस मॅपच रेफरन्ससाठी यूज करतो. तर त्याही सॅटेलाइट इमेजरी मी अनटिक करून ऑफ करतो. प्लस हा साईन तुम्हाला दिसेल पॉलिगॉनवरती क्लिक केलं की एक स्टार्टिंग पॉईंट कुठलाही सिलेक्ट करायचा. लेफ्ट क्लिक करून डिजिटायझेशन सुरू करायचं. तुम्ही बघू शकता जी बाउंड्री आहे त्यानुसार डिजिटायझेशन. अशा प्रकारे मी लेकचा पूर्ण एरिया कव्हर केलेला आहे आणि मला लेकची बाउंड्री आता इथे फिनिश करायची आहे. ती करायसाठी मी इकडे डबल क्लिक करतो. तुम्ही बघू शकता जो लेक आहे तो डिजिटाईज झालेला आहे. मला याची आउटर बाउंड्री वगैरे चेंज करायची असेल तर मी चेंज करू शकतो. त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तो सुद्धा आपण इथून चेंज करू शकतो. ते झाल्यानंतर एडिटरमध्ये जाऊन मी सेव्ह एडिट्स करतो, ज्यामुळे आपण जोही एरिया डिजिटाईज केलेला आहे तो सेव्ह होईल. सेव्ह एडिट्स, त्यानंतर स्टॉप एडिटिंग केलं की तुम्हाला डिजिटाईज झालेली बाउंड्री दिसेल. रेड कलरनी आपण आता डिजिटल केलेली बाउंड्री दिसत आहे. तुम्ही आता कलर सुद्धा चेंज करू शकता. त्याला ग्रीन कलर देतो. अशा प्रकारे आपण ArcGIS सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन कसं करायचं हे बघितले. धन्यवाद.